एक गाढव असतं, त्याला तुम्ही अभ्यंग स्नान घाला, त्याला चांगले कपडे घाला, त्याला चांगलं गन पावडर करा, तुम्ही काहीही करा, पण ते उकिरड्यावरती जाणार, तिथंच लोळणार. कारण तुम्ही काहीही केलं तरी गाढवाचा मूळ स्वभाव जो आहे तो कधीही बदलत नाही. किंवा एखादा वराह आहे, त्याला कितीही चांगलं मिष्टान्न घाला, पण ते नको तेच खाणार. कारण त्याचा मूळ गुणधर्म जो आहे, गुणधर्म म्हणण्यापेक्षा अवगुणधर्म जो आहे तो कधीही सोडत नाही. त्याप्रमाणे समाजामध्ये अशी काही लोक असतात, ज्यांच्यासाठी तुम्ही काहीही केलं, कितीही केलं, कसंही केलं, कुठंही केलं, कधीही केलं तरी पण ते त्यांचा मूळ अवगुणधर्म सोडत नाहीत. आणि अशा लोकांना जवळ करणं ही आपली किती मोठी चूक असते, त्याच्यामुळे किती अनर्थ होऊ शकतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश या ठिकाणचा अशोकनगर आहे. त्या ठिकाणी सौरभ जैन नावाचे एक तरुण राहत आहेत. आता त्यांचा परिवार आहे, घरामध्ये आई आहे, वडील आहे, भाऊ आहेत. अत्यंत सुखी आणि एकत्र अशा पद्धतीचा हा परिवार आहे. आता सौरभनं त्याचं जे शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर एका कंपनीमध्ये सेल्समन म्हणून तो कामाला लागला होता. आणि आता मुलगा कामाला लागलेला आहे, घरची परिस्थिती चांगली आहे, सगळे काही घरातलं सगळं वातावरण चांगलं आहे. आणि त्यानंतर 2013मध्ये या सौरभचं लग्न ठरवण्यात आलं होतं. आणि रिचा नावाच्या अत्यंत सुंदर, अत्यंत देखण्या, अत्यंत सुशील अशा पद्धतीच्या एका तरुणीबरोबरती याचं लग्न झालं होतं. आणि आता याच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. आता हा पती खुश होता, कारण इतकी देखणी, इतकी सुंदर बायको त्याला मिळालेली होती. आणि नंतर त्यांना एक मुलगासुद्धा झालेला होता. अशा पद्धतीनं एक मुलगा आहे, पत्नी आहे, चांगलं काम आहे, सगळं काही सुरळीत चालू होतं. आता या सगळ्या काळामध्ये कोरोना आलेला होता 2019च्या आसपास. आणि मग सगळी मंडळी घरामध्ये कैद झाली होती. आणि त्यावेळेस मग लोक सोशल मीडियावरतीच फक्त काम करत होती किंवा ऑनलाईन काम करत होती. आता यावेळेस ही पत्नी रिचा जी आहे तीसुद्धा, आता तिच्याकडं मोबाईल असायचा आणि त्या मोबाईलवरतीच तिचं बाकीचं म्हणजे काही काम तर नव्हतं, पण सोशल मीडिया वगैरे ती वापरत असायची. जास्तीत जास्त वेळ तिचं ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप आणि बाकी हे ते चाललेलं असायचं. आता यावेळेस तिची ओळख एका मुलाबरोबर ती झाली होती. त्याच्याबरोबर तिची चांगली मैत्री झाली. आणि नंतर मग त्यांनी एकमेकांचा फोन एकमेकांना दिला, घेतला आणि मग ते फोनवरती बोलायला लागले. चॅटिंग बिटिंग ह्यांचं सुरू झालेलं होतं. आता हे सगळं पतीला कळलेलं नव्हतं. आता नंतर काय झालं की हळूहळू अशी अवस्था झाली की एक दिवस ही बाई आपल्या मुलाला घेऊन घर सोडून निघून गेली. कुठं गेली, काय गेली, कशी गेली, कधी गेली, काहीही कळलं नाही. आणि आता यांनी शोधाशोध सुरुवात केली, बाबा ही बाई गेली कुठं, काय 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 पण ती काही सापडली नाही. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर ती रिचा जी आहे ती पुन्हा घरी आली. घरी आल्यानंतर मग त्यांनी सगळ्यांची माफी मागितली, मेरी गलती हो गई, माझी चूक झाली, मग मुझे माफ करून, ये करून, असं करून तसं करू, असं काहीतरी ते झालं. त्याच्यानंतर आता तिला तिची चूक कळली, आपण जायला नको होतं, माझा पती परमेश्वर आहे, माझ्या घरचे किती चांगले, हे किती ते किती, असं सगळं झालं. आणि रडली बिडली जरा थोडंसं आणि पुन्हा तिनं तिच्या पतीबरोबर ती संसाराला सुरुवात केली होती. आता नंतर असं काय झालं की तिनं सांगितलं पतीला की आता आपण राहूया एकत्र, पण मला माझ्या सासऱ्याबरोबर, सासूंबरोबर, ती यांच्याबरोबर नको, आपण एकत्र नको राहायला, आपण वेगळं राहूया. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वेगळी भाड्याची खोली घेतली आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले. आता पती, पत्नी, मुलगा हे तिघंही सुखामध्ये राहत होते. आता काही दिवस गेले. त्याच्यानंतर मग या रिचाचा एक चुलत भाऊ किंवा एक जवळचा नात्यातला भाऊ होता. त्याचं नाव होतं दीपेश, म्हणजे दीपेश भार्गव. हा सरोज या ठिकाणी राहणारा होता. आता या दीपेशला नोकरीची गरज होती आणि नोकरी शोधायला तो त्या ठिकाणी आलेला होता. त्यामुळे त्यानं आपल्या बायकोला म्हणजे त्यानं त्या बहिणीला सांगितलं की मला या ठिकाणी काही दिवस राहू दे. त्यावेळेस मग त्या बहिणीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं की बाबा माझा भाऊ येतोय, त्याच्यामुळे त्याला काही दिवस इथं राहू द्या. आणि मग नवऱ्यानं पण आता बायको म्हटल्यानंतर त्यानं पण परवानगी दिली, ठीक आहे काही दिवस राहील तो आणि नोकरी करेल. आता या काळामध्ये मग एका बाजूला तिचा भाऊ जो आला होता, तो भाऊ नोकरीच्या शोधात होता, ती नोकरी बघत होता. त्यानंतर पती जो आहे तो काम करत होता आणि मुलगा जो आहे तो शाळेमध्ये जाणं किंवा ती आई त्याला सांभाळत होती आणि ही गृहिणी होती, घरी होती. आता हे सगळं चालू होतं. याच काळामध्ये त्या पतीच्या आईवडिलांनी, हिच्या सासू सासऱ्यांनी त्यांची जी जमीन होती, कुठली गावाकडची किंवा कुठली तरी होती, तर ती जमीन यांनी विकली होती. आणि त्या जमिनीतले पैसे आले होते, त्याच्यातले 12 ते 13 लाख रुपये यांनी सौरभला दिलेले होते. आता या पैशाचं करायचं काय? मग सौरभनं काय केलं, 9 लाख रुपये बँकेमध्ये टाकले आणि उर्वरित जी रक्कम होती त्या रकमेचा एक ट्रॅक्टर घेतला
आणि मग यानं हे सेल्समनची वगैरे नोकरी सोडली आणि म्हटला ट्रॅक्टरवरती आपण धंदा करूया आणि त्या पद्धतीनं त्यानं कामाला सुरुवात केली. आता फेब्रुवारी 2023पर्यंत सगळं काही सुरळीत होतं, सगळं काही चांगलं चाललेलं होतं. म्हणजे आता त्याचं अकाउंटला जवळजवळ 9 लाख रुपये होते. त्यानंतर घरी ट्रॅक्टर होता, त्याच्यानंतर चांगला पैसा मिळत होता आणि सगळं काही सुरळीत होतं, सगळं मस्त चाललेलं होतं. पण अचानकपणे एक दिवस दीपेश, रिचा आणि सौरभ म्हणजे नवरा बायको आणि त्या बायकोचा भाऊ हे काहीतरी कामासाठी भोपाळला जायला निघाले होते आणि सौरभने आपल्या घरी भावाला आणि आईवडिलांना सांगितलं होतं की आम्ही भोपाळला चाललेलो आहोत. म्हणजे पतीनं घरच्यांना सांगितलं होतं आम्ही भोपाळला चाललोय. आणि त्यानंतर मुलगा जो आहे तो शाळेत गेलेला होता. नंतर दीपेश, रिचा आणि सौरभ एका गाडीनं भोपाळच्या दिशेनं गेले, पण परत ते आले नाहीत. आता याच्यानंतर त्या दिवशी तर काही आले नाहीत. बराच वेळ झाला, उशीर झाला, मुलगा शाळेमध्ये होता. त्यामुळे सौरभच्या घरच्यांनी मग यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काही तपास लागला नाही. आणि मग या सौरभचा मुलगा जो शाळेमध्ये होता त्या मुलाला ह्याचा काका जो आहे तो आला आणि त्या मुलाला घेऊन गेला होता. त्याच्यानंतर मग सौरभच्या भावानं अशोकनगर पोलिसांमध्ये माझा भाऊ, माझी वहिनी आणि तिचा भाऊ हे बेपत्ता झालेत अशा पद्धतीची तक्रार दाखल केलेली होती. आता पोलिसांनी शोधायला सुरुवात केली, तपासाला सुरुवात झाली, पण काही तपास लागत नव्हता. त्याच्यानंतर 10 जुलै 2023ला रिचा जी आहे म्हणजे बायको जी आहे ती गुपचूप शाळेतल्या मुख्याध्यापकांकडे आली आणि तिनं सांगितलं की मला मुलाचा दाखला पाहिजे असं तिने प्राचार्यांना विनंती केली. आता प्राचार्यांना कळल्यानंतर आता त्या शाळेमध्ये आता प्राचार्यांनी काय लगेच ती आली आणि दर बाबा तुला आता तुझ्या बनवून ठेवलं असं नसतं ते. मग त्यांनी सांगितलं की तू दुसऱ्या दिवशी ये आणि त्या पद्धतीनं प्राचार्यांनी सांगितल्यावरती ही बातमी ही त्या ठिकाणी सगळीकडे कळली की हे काही दिवसापूर्वी गायब झाले होते आणि आता अचानकपणे ती आली आहे आणि मुलाचा दाखला काढते आहे. आणि आता मग ह्यांच्यातलाच कोणीतरी शिक्षक जे आहेत ते आणि त्या हिचे सासू सासरे यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होता. त्यामुळे मग आता त्या पतीच्या घरी समजलं. त्यानंतर मग ते पतीच्या घरची मंडळी ही पोलीस स्टेशनला आली, त्या शाळेमध्ये आली आणि रिचा पण दुसऱ्या दिवशी तो दाखला नेण्यासाठी आली होती. आणि मग आल्यानंतर मग ह्यांनी विचारलं की माझा भाऊ कुठे आहे, आमचा मुलगा कुठे आहे. त्यावेळेस मग ती काहीतरी अशा छपरी उत्तरं द्यायला लागली. आणि त्याच्यानंतर मात्र मग यांनी ह्या दोघांनाही म्हणजे ती पत्नी आणि तिचा भाऊ या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण सौरभ मात्र त्यांच्याबरोबरती नव्हता. आता सौरभच्या भावानं पोलिसांना सांगितलं की रिचानंच काहीतरी त्याच्याबद्दलचं घात वगैरे केलेला असावा. त्यानंतर मात्र पोलीस सतर्क झाले आणि पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं म्हणजे ह्या पत्नीनं सांगितलं की मी, माझा भाऊ आणि आम्ही तिघजण भोपाळला जात होतो. त्यावेळेस अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये सौरभचा मृत्यू झाला. आता तो मरण पावला आणि भोपाळमध्ये त्याचा अंत्यसंस्कार वगैरे करून टाकलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या भावाला, त्या आईवडिलांना, त्या छोट्याशा मुलाला धक्का बसलेला आहे. आणि नंतर पोलिसांना सुद्धा संशय यायला लागला की जर पती आणि पत्नी कुठेतरी बाहेर गेले, तिथं पतीचा अपघात झाला, मृत्यू झाला, तर मग तिकडंच कसं काय अंत्यसंस्कार करता येतील, घरी सांगण्याची काय पद्धत वगैरे काय आहे की नाही. आणि त्याच्यामुळे मग भोपाळ पोलीस जे आहेत त्यांच्याशी ह्या पोलिसांनी संपर्क साधला आणि असा अपघात झाला होता का याच्याबद्दलची माहिती घेतली. त्याच्या अगोदर पोलिसांनी हिला विचारलं कुठं अपघात झाला होता, कसा झाला होता, मग कुठल्या ठिकाणी अंत्यसंस्कार वगैरे करण्यात आलं होतं, सगळी माहिती घेतली आणि त्या पद्धतीचे कसून चौकशी करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस लक्षात आलं की यांनीच त्या पतीची हत्या केलेली होती आणि हे सगळं लपवण्याचा यांचा हा प्रयत्न होता. आता हे सगळं का घडलं होतं आणि कशासाठी घडलं होतं, तर लॉकडाऊनमध्ये सगळे घरामध्ये होते आणि काम नव्हतं. आता ही पत्नी रिचा जी आहे ती सोशल मीडियावरती होती आणि सोशल मीडियावरती तिची मैत्री सिरोज नावाच्या एका तरुणाबरोबर ती झाली. म्हणजे सिरोज या ठिकाणी राहणारा दीपेश भार्गव याच्याबरोबर झाली होती. आणि मग दोघंही एकमेकांबरोबर गुलू तास बोलत असायचे. मग मैत्री, प्रेम प्रकरण, भेट, नंतर अवैध संबंध. त्याच्यानंतर मग यांनी पळून जाण्याचा विचार केला आणि ती पत्नी आपल्या मुलाला घेऊन त्या प्रियकराबरोबर ती पळून गेलेली होती. आता त्या प्रियकराबरोबर ती काही काळ ती राहिल्यानंतर मग तिला त्या प्रियकराची लायकी कळली. त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली. त्याच्यामध्येच परत त्या प्रियकराकडे पैसे वगैरे पण नव्हते आणि त्याच्यामुळे
हिला पण त्रास व्हायला लागला आणि मग आपला पती किती चांगला आहे, आपला पती आपल्याला कशा पद्धतीनं मदत करतोय, साथ देतोय आणि असं म्हणून मग तिला चूक कळली आणि मग आपल्या मुलाला घेऊन ती पुन्हा पतीकडे सौरभकडे माघारी आली. आता पती जो आहे सौरभ यानं आपलं मन मोठं केलं आणि झालं गेलं, गंगेला मिळालं आणि मग त्यानं बायकोला माफ केलं आणि तिला स्वीकारलं. आता स्वीकारल्यानंतर मग पुन्हा या बाईनं आपले रंग दाखवले आणि त्याला सांगितलं की म्हटले आपण वेगळं राहू आणि त्या पद्धतीनं रिचा आणि सौरभ हे पती पत्नी वेगळे राहायला लागले होते. आणि त्यानंतर पुन्हा या बाईला आपल्या प्रियकराची आठवण यायला लागली आणि मग त्यांनी गेम करायचं ठरवलं आणि मग तिनं त्या प्रियकराला भेटायची. त्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं अफेअर सुरू झालेलं होतं. आता याची काही त्या पतीला माहिती नव्हती आणि त्यानं विचारलं पण नव्हतं. त्याचा आपल्या बायकोवरती प्रचंड विश्वास होता, पण त्या विश्वासाचा हिनं प्रचंड गैरफायदा घेतलेला होता. आता या दीपेशला आपल्या घरीच ठेवायचं होतं आणि याच्यामुळे मग हिनं म्हणजे प्रियकराला घरी ठेवायचं होतं. याच्यामुळे मग हिनं आपल्या पतीला सांगितलं की हा माझ्या दूरच्या नात्यातला भाऊ आहे आणि तो नोकरी शोधतो आहे आणि त्याला काही दिवस आपल्याकडे राहू द्या. आणि पतीनं म्हटलं ठीक आहे बाबा, हरकत नाही. त्या पद्धतीनं मग तो राहायला लागला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सौरभची म्हणजे पतीची जमीन विकली होती, त्याच्याकडे पैसा आला होता. आता रिचा आणि दीपेश म्हणजे प्रियकर आणि पत्नी यांनी म्हणजे तिने भाऊ म्हणून सांगितला होता पण तो तिचा प्रियकरच होता. या दोघांनी मिळून त्या पतीच्या हत्येचा कट रचला. कारण याच्याकडे 9 लाख रुपये आहेत, ते 9 लाख रुपये आपण घेऊ आणि आपणच मौजमजा करत बसू. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याला मारण्यासाठीचं फुल प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंगप्रमाणे आता कर्मधर्म संयोगाने सौरभच्या हाताला काहीतरी लागलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर उपचार करायचे असं यांनी नाटक केलं, असा यांनी बनाव केला आणि मग भोपाळला जायचं असं यांनी ठरवलं. आणि 21 फेब्रुवारीला त्याला तिकडं घेऊन जात होते. 21-22 फेब्रुवारीला जात असताना कोलुआ नावाचं जंगल आहे, त्या जंगलामध्येच यांनी त्या सौरभची आणखी काही लोकांच्या मदतीनं त्याची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह त्या जंगलामध्ये टाकला. तिथं दगडाने त्याचा चेहरा ठेचून काढला, त्याचे तुकडे केले आणि ते नदीमध्ये विसर्जित केलेले होते. आणि त्याच्यानंतर ही बायको आणि तिचा प्रियकर हे आपलं पापक्षालन करण्यासाठी तीर्थयात्रेला पण गेलेले होते. आणि आता तो पती जो आहे त्याचं ATM कार्ड होतं, त्याच्यामुळे यांनी त्याचे सगळे पैसे मौज मजा करण्यासाठी काढले होते. आणि आता काही काळ यांची मौज मजा चालली, पण नंतर त्यांना त्या आईला मुलाची आठवण यायला लागली आणि त्यामुळे मग त्या मुलाचा दाखला काढायचा आणि त्या मुलालाही घेऊन जायचं असं हिनं ठरवलं. आणि ती शाळेमध्ये आली पण ही बातमी त्या घरच्यांना समजली आणि नंतर ती स्वतःच्याच जाळ्यामध्ये अडकली. अशा पद्धतीनं तिनं पतीचा खून केला प्रियकराच्या मदतीनं, म्हणजे स्वतःचा भाऊ म्हणून त्याला दाखवलं होतं, त्याच्याबरोबरच हिचे अनैतिक संबंध होते. आणि अखेर शेवटी हे दोघंही पोलिसांनी अटक केलेली आहे, कायदेशीर कार्यवाही सुरू झालेली आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली आहे ती मी तुमच्यासमोर मांडली. आता अजून याचा तपास चाललाय, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? सुरुवातीलाच मी सांगितलं, परत एकदा सांगतो, धोका देणाऱ्यांवरती डोळे झाकून विश्वास ठेवला की अशाच पद्धतीच्या घटना घडतात. एकदा कळलं होतं ना की ती पळून गेली होती, निघून गेली होती, तर तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायलाच नको होता. पण त्यानं मात्र त्यावर विश्वास ठेवला. पण आपले आई वडील, आपला भाऊ यांना जवळ ठेवलं असतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. पण हा वेगळा राहायला लागला, त्यामुळे तिला जास्त फावलं आणि तिनं याचा गैरफायदा घेतला. बरीच लोक तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रेमाचा, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतात. लक्षात घ्या, आपल्या चांगुलपणाचा लोकांनी फायदा घ्यावा, आपल्या विश्वासाचा लोकांनी फायदा घ्यावा, त्याबद्दल दुमत नाही. पण जर गैरफायदा घेतला तर ते आपल्यासाठी नुकसानदेह असतं आणि त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. आणि आपला गैरफायदा कोणी घेत नाही ना याचीसुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, काही लोकांचा मूळ स्वभाव जो असतो ना तो कधीच बदलत नसतो, त्याच्यामुळे अशा लोकांपासून थोडंसं दूर राहायचं असतं. आणि घरामध्ये परपुरुष म्हणजे जर असेल किंवा हे बाहेरची लोकं जी असतात ना त्यांना घरामध्ये ठेवण्याचं काहीच प्रयोजन नाही आहे. जर कोणाचं काही असतीलच पाहुणे रावळे वगैरे तर त्यांच्यासाठी वेगळी सोय करायची असते. पण पार अगदी आपल्या घरामध्ये, आपल्या बेडरूमपर्यंत, आपल्या किचनपर्यंत जर बाहेरची लोकं यायला लागली तरीही त्याचा गंभीर परिणाम होतो. आणि अजूनही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मोबाईलला पासवर्ड, पतीच्या आणि पत्नीच्या मोबाईलला पासवर्ड असता कामा नये आणि तो पासवर्ड पतीला आणि पत्नीला माहीत असला पाहिजे. एवढी जर एकमेकांच्यामध्ये पारदर्शकता असेल तर त्यांच्यामध्ये वाद कमी होतात. त्यानंतर
काही लोकांचं वागणं बोलणं याच्यामधला बदल हा लगेच लक्षात येतो. त्यामुळे बाहेर जेवढं लक्ष असतं तेवढंच आपल्या घरीसुद्धा लक्ष असलं पाहिजे. तर आता याबद्दलचं तुमचं मत, तुम्हाला काय अजून याच्याबद्दल वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.